नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी. गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलीस यांनी मोठी कारवाई करत जिवंत काडतुसासह गावठी कट्टा जप्त केला. दिनांक 12/6/2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्ज पवार यांच्या आदेशाने मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाईकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करून पेट्रोलिंग करीत येरवाडा येथे चौकात आले असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे शिवाजी काळे हा अंदोरा येथे जात पंचायतीसाठी आलेला असून तो अंदोरा येथील हॉटेल निसर्गासमोर थांबलेला आहे. त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने सदरची माहिती वरिष्ठांना कळवून लागलीच मिळालेल्या ठिकाणी गेले असता माहितीमधील इसम हॉटेल निसर्गासमोर थांबलेला दिसला. पथकातील स्टाफने तात्काळ गाडीतून उतरून त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव गावाबद्दल विचारले असता त्याने त्याचे नाव श्याम शिवाजी काळे, वय वर्ष 32, राहणार झगडे गल्ली भूम, तालुका भूम, जिल्हा धाराशिव असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता श्याम शिवाजी काळे याच्या कमरेला खोचलेला एक लोखंडी धातूचा त्यास लाकडी पिस्टूल ग्रीप असलेला गावठी कट्टा, त्याच्या पॅन्टच्या खिशात 2 जिवंत काडतुसे असे 46,000 रुपयांचे किमतीचे माल मिळून आला. नमूद आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या विरोधात पोलीस ठाणे कळंब येथे अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला पुढील कारवाईकरिता पोलीस ठाणे कळंब येथे हजर करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्ज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडालेली असून नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक आणि सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेस, तुळजापूर.